हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम ओम नमः शिवाय आणि श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला आरोग्यदायी आनंदाचा जावो. तर आज आहे स्वामी प्रकट दिन आणि स्वामी प्रकट दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर चला, मी छोटीशी सेवा जी माझ्याच्यानं झालेली आहे ती तुमच्याशी शेअर करते. इच्छा भरपूर होती सर्व काही करायची, पण तब्येत बरोबर नव्हती, त्यासाठी मी काही नाही केलेलं. असं वाटत होतं एकतरी पारायण करावं आणि आजचा तारक मंत्र जो आहे 11 वेळेचा तो म्हणावा. आणि स्वामींच्या मठात सुद्धा जाऊन यायची इच्छा होती, पण स्वामींच्या मठामध्ये मी जाऊन आलेली आहे, ती इच्छा मात्र पूर्ण झाली. दर्शन वगैरे तिथलं आम्ही घेऊन आलेलो आहोत. तिथे केळीचा प्रसाद वगैरे ठेवला आणि घरी आलेलो आहोत. घरी आल्याच्यानंतर थोडीशी आपली स्वामीची पूजा केली. गजरा वगैरे घेण्याची सुद्धा इच्छा होती, पण आम्ही जास्त पुढे गेलो नाही आहेत आणि जिथे फुलं होते तिथं तो गजरा आम्हाला भेटलेला नाही. तर चला, जी घडेल ती सेवा करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तर स्वामीच्या मंदिरात गेल्याच्यानंतर छान असं दर्शन झालं, प्रसन्न वाटलं स्वामीला बघून तिथे. आणि तिथे आम्ही थोडा वेळ बसलो आणि 11 माळी जो जप आहे तो तिथे केलेला आहे आणि नंतर घरी आलेलो आहोत. तर घरी आल्याच्यानंतर सर्वप्रथम सर्व घरामध्ये गोमूत्र शिंपडून घेतलं. जी आपली देवाची ताट वगैरे आहे, थाळी जी आहे ती सर्व स्वच्छ क्लीन करून घेतली. आणि थोडीशी जी जागा आहे ती देव्हाऱ्यातच केलेली आहे. म्हणलं चला देव्हाऱ्यातच पूजा मांडून घेऊया, म्हणजे छान वाटते तिथं सुद्धा पूजा आपल्याला. तर सर्वप्रथम काय केलं, स्वामींचा जो फोटो आहे तो पाणी शिंपडून पुसून घेतलेला आहे. आणि तो फोटो मला पूजेच्या मागे मांडायचा होता आणि पुढे मूर्ती मांडायची होती, पण ते तिथं बसणं तो शक्य नव्हता. आणि पूजेचा जी पण तयारी केली होती ती सर्व मी इथे पुढे केली होती, त्यासाठी तो फोटो तिथे बसत नव्हता. तर चला म्हणलं स्वच्छ पुसून वगैरे घेऊया आणि तो जागीच ठेवून त्याला थोडंसं गंध अक्षदा वाहून त्याची आपली पूजा करूया. तर तसंच केलेलं आहे मी. स्वच्छ पुसून वगैरे घेतलेला आहे आणि आता स्वामींचा आपला अभिषेक करून घेत आहोत. तर स्वामींचा जो अभिषेक आहे तो मी जलाभिषेक केला, नंतर जो आहे तो चंदनाच्या पाण्याचा अभिषेक केलेला आहे आणि मग पंचामृताचा केलेला आहे. तर इथे काय केलेलं आहे मी, छोटासा पाठ जो आहे तो स्वामीसाठी मांडलेला आहे. आणि अगोदर काय केलं होतं, नुसता पाठच खाली मांडला होता, पण नंतर विचार केला की पाटाखाली पण थोडंसं आपण वस्त्र वगैरे टाकूया, नुसता पाठ ठेवून नाही चांगली वाटणार पूजा. तर पुन्हा काढून घेतला आणि आपलं जे छोटंसं मोरपीस आहे ते बाजूला ठेवलं, पाठीमागे ठेवलं. कारण जे स्वामींचं बसायचं जे आसन आहे ना त्यामध्ये स्वामी खूप छान दिसतात, भरून दिसतात, त्यांची पूजासुद्धा भरून दिसते. तर तसं करायची माझी इच्छा होती, पण मला जेवढं जमेल तेवढाच म्हणजे केलेलं आहे. कारण इच्छा होती पण ते जमत नव्हतं मला तसं करायला. कारण मी ते घेण्याचा पण प्रयत्न केला, पण मला जसं पाहिजे तसं ते नव्हतं. कारण जिथे फुलं घेतले का तिथे ते थोडेसे ते हे म्हणतात त्याला लोड वगैरे जे म्हणतो ना आपण, ते होते तिथं, पण मला जसे पाहिजे का तसे नव्हते, त्यासाठी मी ते घेतलेले नाही येतं. चला, जे आहे त्याच्यामध्येच आपला अभिषेक वगैरे केला आणि छोट्याशा चौरंगावरती आपल्या स्वामींना ठेवलेलं आहे. मागं जे आपलं मोरपीस आहे ते ठेवलेलं आहे आणि एका साईडला आपली घंटी आणि शंख ठेवलेला आहे. आपण जसं ठरवतो तसं होतच नाही. मला खरंच इच्छा असते खूप काही करायची, पण काय होतं ना, खूप आधीपासून तयारी केली तर सर्व वेळेत होतं, नाहीतर होत नाही आहे. तर इथे पण काय झालेलं आहे, मला स्वामींसाठी नवीन वस्त्रसुद्धा घ्यायचं होतं. चला, तुम्ही म्हणत असाल मला हे घ्यायचं होतं ते घ्यायचं होतं, सांगत काय बसली, घेतलं तर काहीच नाही आहे. तर चला, असं मनात आलं म्हणून थोडंसं सांगितलेलं आहे. कारण स्वामींचं वस्त्र मला कुठं भेटतच नाही आहे. जसं आपल्याला बाळकृष्णाचं भेटतं ना तसं स्वामींचं वस्त्र भेटत नाही आहे. तर घरीच हे दोन्ही पण वस्त्र, याच्या अगोदरचं जो ग्रीन कलरचं होतं ते पण मी घरीच तयार केलं होतं आणि हे जे आहे हे सुद्धा घरीच केलेलं आहे. तर चला, मग जे होतं त्याच्यामध्येच आपली पूजा केलेली आहे आणि छान. अजूनही बरंच काही झालं असतं, पण काय होतं आज ना आमंत्रण होतं जरा दुसरीकडे, त्यासाठी पण थोडीशी घाई होती दुसरीकडे जायची. घाई म्हणजे नाही म्हणता येणार, पण तिकडे जायचं असल्यामुळे मी काय केलेलं आहे, हे जेवढं होईल तेवढंच केलेलं आहे आणि तिकडे गेलेली आहे. भावाच्या इथं बोलवलं होतं, तिथंसुद्धा त्याचा मित्र येणार होता आणि
स्वयंपाक वगैरे पण तिथं चालू होता, त्यासाठी मग तिकडे गेलेले होते. तर मग इथं बाकी स्वामींना साखरेचाच नैवेद्य वगैरे दाखवलेला आहे आणि अशी छान अशी थोडीशी पूजा मी केलेली आहे. कशी वाटली पूजा तुम्हाला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर चला स्वामी खरंच सर्व जगाची माऊली आहे, आई आहे. स्वामी आई म्हणतो आपण आणि स्वामी समर्थसुद्धा असं म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहेत. तर खरंच ते भक्तांच्या पाठीशी राहतात आणि भक्तांच्या इच्छा खरंच पूर्ण करतात. तर आपण कितीही जरी म्हणलो ना तरी हट्ट पूर्ण करणारी आई म्हणजे स्वामी आई आहे. तर खरंच असं बोलताना सुद्धा माझेसुद्धा डोळे पाणावून येतात. कारण काय आहे ना, आपण आईपाशी हट्ट करतो तसाच देवापाशी सुद्धा हट्ट करतो आणि करायला पाहिजे खरंच तर. कारण देव आणि आई वडील हे दोनच आपले हट्ट पूर्ण करतात. कधी कधी नसतील होत आपले हट्ट पूर्ण तर आपलेही कर्म असतात. आपणही जसे म्हणलं तसे कर्म करत म्हणजे चांगले कर्म करत राहिले ना तर आपलीही चांगल्या इच्छा पूर्ण होत राहतात. तर चला, आपल्या इच्छा कधी पूर्ण नाही झाल्या म्हणून आपण कधी देवांना दोष द्यायचा नसतो. कारण कधी कधी आपल्या कर्मांचा सुद्धा दोष असतो. प्रारब्ध हे कधी कुणाला चुकत नसतं. पण आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं दोन्ही हाताने आपल्याला म्हणजे गृहस्थाश्रमच असा आहे की गृहस्थ आश्रमामध्ये थोडी जी सेवा आपण करतो ना ती देवाला खरंच मान्य असते. कारण संन्यास घेऊन सेवा जी असतात त्यापेक्षा गृहस्थ आश्रमातल्या थोडीसुद्धा सेवा जी असते ना त्याला खूप महत्त्व असतं. तर चला, असो मला थोडीशी ही माहिती महत्त्वाची वाटली म्हणून तुमच्याशी मी शेअर केले. आणि एक प्रेमाचा सुद्धा एक हे आहे बघा, खरंच देवावर आपण कधी कुणावर प्रेम करण्यापेक्षा अगर इतरांवर जीव लावण्यापेक्षा आपण देवावर लावलेला कधीही चांगला. देवापाशी वाटेल त्या वेळेला आपण त्याची आठवण काढू शकतो, वाटेल त्या वेळेला आपण त्याच्यापाशी रडू शकतो, वाटेल त्या वेळेला आपण त्याला हाक मारू शकतो, वाटेल त्या वेळेला आपण त्याला कवटाळून सुद्धा धरू शकतो. तसं आणि जी इच्छा असेल ती आपल्या त्याच्यापाशी तुम्ही कुठे ऐकलं असेल का बघा, देवापाशी रडल्याने काय होतं, देवापाशी मागितल्यानं काय होतं, देव इच्छा पूर्ण करतो का. पण मला तर वाटतं हे सर्व हट्ट एवढं जी प्रेम आपण देवावर केलं ना खरंच या सर्व इच्छा पूर्ण होतात. तर खरंच इतरांना जीव लावण्यापेक्षा आपल्या कुटुंबाला तर लावणं हे आपलं कर्तव्यच आहे, ती आपली जबाबदारीच आहे. पण एक देवांचा सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये संसारामध्ये सुद्धा एक हिस्सा आहे. तर तो सुद्धा आपण म्हणजे ते तर असतो दानधर्मामध्ये, पण इच्छापूर्तीसाठीच आपण देवापुढे स्वार्थ ठेवून प्रेम न करता मनोभावे करायला पाहिजे. तर तोही तेवढ्याच मनाने आपल्यावर प्रेम करतो, आपलं रक्षण करतो. तर चला, स्वामीचरणी आजची सेवा झालेली आपली स्वामीचरणी अर्पण करूया. जे चुकीचं असेल ते तुम्ही सोडून द्या, बरोबर असेल ते तुम्ही आत्मसात करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.